वेलकम टू माय चॅनल टेक्निकल मॅथ विथ आशू. तर पहा, सराव संच 2 सोडवण्यासाठी आपल्याला त्रिकोण रचना माहीत असणं गरजेचं आहे. तर आपण शिकूया त्रिकोण रचना, त्याच्यानंतर सराव संच 2 सोडूयात. तर इथं काय दिलं आहे पहा, कृती करायला सांगितले आपल्याला की काही कोणांची व भुजांची मापे दिली असता त्रिकोण काढता येतो का ते पहा. तर कसं दिलं आहे, त्रिकोण ABC असा काढा की लेंथ AB 4 सेंटीमीटर व लेंथ BC 3 सेंटीमीटर, बरोबर. तर असं आपल्याला काढता येईल का पहा. मी इथे एक 4 सेंटीमीटरची लेंथ काढलेली आहे. तर त्याच्यामध्ये लेंथ BC हे आपल्याला 3 सेंटीमीटर, लेंथ BC 3 सेंटीमीटर काढायची आहे. ओके. तर पहा, इथं BC आपण 3 सेंटीमीटर काढूया. AB आणि हा पॉईंट झाला C. तर आपण हा AC जोडून घेऊया म्हणजे होईल त्रिकोण. तर पहा, इथं तुमच्या लक्षात आलं असेल की AB दिलाय 4 सेंटीमीटर, BC दिलाय 3 सेंटीमीटर, पण ही बाजू आपल्याला दिलेली नाही, ती आपण मनानेच काढलेली आहे. तर पहा पुढे काय दिलंय, असा त्रिकोण काढता येईल का. तर 3 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर दिलेल्या बाजूचा त्रिकोण नाही काढता येणार, पण तिसरी बाजू माहीत असेल तरच काढता येईल. या अटी पाळणारे अनेक त्रिकोण काढता येतात, हे अनुभवा. हे पहा, एक बाजू 4 सेंटीमीटर, दुसरी बाजू 3 सेंटीमीटर दिलेली आहे. अशा आपल्याला अनेक त्रिकोण काढता येतात. तर मी काही 2-3 त्रिकोण काढून दाखवते. पहा, ही 4 सेंटीमीटर आहे. इकडं BC काढू आपण 3 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर. हा पॉईंट PQ, इथं R. PQR झाला. एक बाजू 4 सेंटीमीटर, दुसरी बाजू 3 सेंटीमीटर. याची पण एक बाजू 4 सेंटीमीटर, दुसरी 3 सेंटीमीटर. हा नियम एक काढू. इथं पहा 3 सेंटीमीटर घ्यायची, बरोबर. 3 सेंटीमीटर. या नियम इथं नाव देऊ P. हे जोडून घेऊ. इथं आपल्याला नियम P हा पण आपल्याला एक बाजू 3 सेंटीमीटर, दुसरी एक बाजू 3, एक बाजू 4 सेंटीमीटरचा त्रिकोण भेटला. आता हा काढू XYZ. तर पहा, एक बाजू 4 सेंटीमीटर आणि दुसरी बाजू 3 सेंटीमीटर XYZ. एक बाजू 4 सेंटीमीटर, दुसरी 3 सेंटीमीटर असं माप दिलेलं आहे. आपल्याला अनेक त्रिकोण काढता येतात. हे फक्त मी 4 काढलेत. 1, 2, 3, 4 असे आपल्याला अनेक त्रिकोण काढता येतील. तर पुढं काय सांगितलं, या माहितीवरून एकमेव त्रिकोण काढता यावा अशी अपेक्षा असेल तर आणखी कोणती अट घालावी लागेल. तर सगळ्यात सिंपल आहे, मी इथं त्रिकोण काढून दाखवलेत. तर कोणती अट घालावं लागेल की तिसरी बाजू आपल्याला माहिती पाहिजे. की तिसरी बाजू जर आपल्याला माहिती असली तर आपण एकमेव त्रिकोण काढू शकतो, बरोबर. तर पहा, पुढचा पॉईंट आहे. तर इथं काय दिलं आहे पहा, एखादी इमारत जर आपल्याला बांधायची असेल तर त्याची रचना सर्वप्रथम आपण कागदावर करतो, बरोबर. तसंच त्याची एखादं रेखाटन आधारे इमारत असं रेखाटन करतो. त्याच्यानंतर इमारत बांधायला सोपं जातं. ते भौमितिक रचनेचा वापर करतात त्याच्यामध्ये. पुढचा पॉईंट पहा, त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिली असतात त्रिकोण काढणे, बरोबर. एकमेव त्रिकोण जर आपल्याला काढायचा असेल तर 3ही बाजूंची लांबी आपल्याला माहिती पाहिजे. आता हे 4 दिलेत, यातल्या जर एका त्रिकोणाची अशी तिसऱ्या बाजूची लांबी जर दिली असती तर आपण इथं एकच त्रिकोण काढला असता, पण इथं 2च बाजूंची लांबी दिली होती. तर पहा, XYZ असा काढा की लेंथ XY 6 सेंटीमीटर, लेंथ YZ 4 सेंटीमीटर वर लेंथ XZ 5 सेंटीमीटर. तर इथं पहा पायऱ्या दिल्यात, त्याद्वारे मी काढून दाखवते. तर सगळ्यात आधी आपण एखादी कच्ची आकृती काढू. असं आपल्याला काढायचं आहे X, Y आणि Z. तर त्याचा XY 6 सेंटीमीटर, XY 6 सेंटीमीटर, YZ इथं YZ 4 सेंटीमीटर आणि XZ 5 सेंटीमीटर. ओके. तर आपल्याला सर्वप्रथम ही बाजू काढावं लागेल, पाया. XY
6 सेंटीमीटर. हे पहा इथे 6 सेंटीमीटर, इथे 6. ओके. त्याच्यानंतर काय सांगितलं की त्याच्यानंतर आपल्याला ZY काढावं लागेल. तो 4 सेंटीमीटर काढायचा आहे. पण तो कसा काढायचा? पट्टीच्या साह्याने काढला तर तिसरी बाजू ॲक्युरेट 5 सेंटीमीटर येणार नाही. बरोबर. इथं अशी कशी पण येईल पट्टीच्या साह्याने. जर आपण इथं 4 सेंटीमीटर जसं इथं 3 दिलं तसं जर काढलं तर कशी पण आकृती येईल. पण तिसरी बाजू 5 सेंटीमीटर लागते. त्यासाठी काय करायचं तर कंपासचा वापर करायचा. तर कंपासमध्ये आधी 4 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. एक टोक 4 सेंटीमीटरवर दुसरं टोक इकडे 0वर ठेवायचं. बरोबर. हे पहा बरोबर 4 सेंटीमीटर कंपासमध्ये अंतर घेतलं की ही बाजू 4 सेंटीमीटर आहे. मग हे टोक आधी इथं नावं देऊया X आणि Y. याला X, हा पॉईंट Y. तर Yवर एक टोक ठेवायचं आणि असं 4 सेंटीमीटरचा एक कंस काढायचा. बरोबर. त्याच्यानंतर दुसरी बाजू आपल्याला काढायची 5 सेंटीमीटर. मग कंपासमध्ये 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. हे पहा असं एक टोक 5वर ठेवायचं, दुसरं 0वर. ओके. हे झालं 5 सेंटीमीटर. बरोबर. तर दुसरं टोक Xवर ठेवायचं आणि एक कंस काढायचा. बरोबर आपल्याला पॉईंट भेटला आहे. या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत बरोबर 4 सेंटीमीटर अंतर असणार आहे आणि या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत बरोबर 5 सेंटीमीटर अंतर असणार आहे. तर तो पॉईंट आहे Z. ते आपण जोडून घेऊयात आणि मोजूयात. तर पहा बरोबर 4 सेंटीमीटर आहे. हे पहा या पॉईंटपासून हे बरोबर झालं 4 सेंटीमीटर ZY. 4 सेंटीमीटर. आणि आता XZ आपल्याला 5 सेंटीमीटर. हे पहा इथं बरोबर 5 सेंटीमीटर. पॉईंट थोडा वरती गेला. बरोबर 5 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपण कंपासचा वापर करून ही आकृती एकदम ॲक्युरेट काढू शकतो. पहा सराव संच 2 आपण सोडूयात. तर प्रश्न पहिला आहे, खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा. या खाली दिलेल्या मापांचा वापर करून आपल्याला सेम त्याच मापांचा त्रिकोण काढायचा आहे. तर पहिला त्रिकोण ABC असा काढायचा आहे की त्रिकोण ABC मध्ये लेंथ AB 5.5 सेमी, लेंथ BC 4.2 सेमी व लेंथ AC 3.5 सेमी. तर तिन्हींचे माप आपण आधी लिहून घेऊयात. लेंथ AB 5.5 सेमी, लेंथ BC 4.2 सेमी, लेंथ AC 3.5 सेमी. तर आधी आपण कच्ची आकृती काढूया म्हणजे आपल्याला सोपं जाईल. तर पहिल्यांदा एक कच्चा त्रिकोण काढायचा. ABC. AB काढायचा 5.5 सेमी. नंतर BC इथं येतोय 4.2 सेमी व AC 3.5 सेमी. आता आपण पक्की आकृती काढू. पहिल्यांदा AB काढू 5.5 सेमी. पहा स्केलवर 5.5 सेमी. इथे 5 सेमी आहे. त्याच्या पुढे इथं 5.5. बरोबर. इथं AB 5.5 सेमी. आता आपण BC काढू 4.2 सेमी. त्यासाठी आपल्याला कर्कटकमध्ये तेवढा घ्यायचा आहे. 4.2 हे 4 सेमी आहे. आधी इथं एक टोक इथं ठेवायचं. बरोबर झालं 4.2 आणि एक टोक 0वर ठेवायचं. बरोबर. ते नसेल तर ॲडजस्ट करून घ्यायचं. 4.2 सेमी. B या टोकावर कर्कटकचं टोक ठेवायचं. B या पॉईंटवर आणि कंस काढायचा. आता हे झालं 4.2 सेमीचा कंस. तर 3.5 सेमी दुसरी बाजू आहे. 3.5. तर इथं 3 सेमी येते. इथं येते 3.5. ॲडजस्ट करून घ्यायचं 0वर. ओके. आणि कंस काढायचा. भेटला आपल्याला पॉईंट.
हे पहा इथे पॉईंट आहे 4.2 बरोबर झालं 4.2 सेमी. इथे दिसतंय का इथे बरोबर 3.5 सेमी. ओके, याच पद्धतीने आपण दुसरा त्रिकोण काढूया. हा झाला 1 नंबरचा, हा झाला 2 नंबरचा. 2 नंबरचा कसा दिला आहे की त्रिकोण STU मध्ये लेंथ ST 7 सेमी काढायची, लेंथ TU 4 सेमी व लेंथ SU 5 सेमी. आधी आपण माप लिहून घेऊया. लेंथ ST बरोबर 7 सेमी, लेंथ TU बरोबर 4 सेमी व लेंथ SU बरोबर 5 सेमी. सर्वप्रथम आपण कच्ची आकृती काढू. ती कशी पण असू शकते, त्याला काय फक्त कशी काढायची ते समजलं पाहिजे. तर पहिल्यांदा ST दिलाय 7 सेमी, त्याच्यानंतर TU, त्याच्यानंतर TU दिलाय 4 सेमी व SU दिलाय 5 सेमी. तर सगळ्यात प्रथम आपण ST काढू 7 सेमीचा. ओके, पाहित आहे 7 सेमी. हा झाला ST 7 सेमी. त्याच्यानंतर कर्कटकचा वापर करून आपण कर्कटकमध्ये 4 सेमी अंतर घेणार आहोत. म्हणजे आपल्याला TU बरोबर 4 सेमी भेटेल. तर हे झालं 4 सेमी. त्याचं एक टोक T वर ठेवायचा आणि कंस टाकायचा. त्याच्यानंतर कर्कटकमध्ये SU माप घ्यायचे 5 सेमी. बरोबर ॲक्युरेट घ्यायचं, तेव्हाच आपला त्रिकोण एकदम ॲक्युरेट येणार आहे. बरोबर इथं एक टोक 5 वर आहे, हे पहा एक टोक 5 वर आहे आणि दुसरं टोक 0 वर. भेटला पॉईंट. तो जोडून घेतल्यानंतर बरोबर आपल्याला तितक्या मापाचं त्रिकोण भेटणार आहे. बरोबर 4 सेमी आले. 4 सेमी. इथे हा येणार आहे 5 सेमी. ओके, तर पहिल्या प्रश्नामध्ये 2 प्रश्न मी सोडून दिलेत आणि तिसरा प्रश्न तुम्ही सोडवा, ट्राय करा. तर पहा 2 नंबरचा प्रश्न आहे की पाया 5 सेमी व उरलेल्या प्रत्येक बाजूची लांबी 3.5 सेमी असलेला समद्विभुज त्रिकोण काढा. तर आपण पहिल्यांदा कच्ची आकृती काढू. पाया घ्यायचा आहे 5 सेमी. हा समजा पाया 5 सेमी आणि उरलेल्या दोन बाजू 3.5 ही बाजू 3.5 सेमी, ही बाजू 3.5 सेमी. याला नाव देऊ आपण A, B आणि C. तर अशी आकृती आपल्याला काढायची, तर ती परफेक्ट काढायची एकदम. तर पहा आधी पाया काढू आपण 5 सेमी. केल दिसते का? हे पहा 5 सेमी. पाया झाला 5 सेमी. आता उरलेल्या दोन्ही बाजू 3.5 काढायच्या. तर कंपासमध्ये आपण 3.5 हे अंतर घेऊ. तर हे पहा इथं 3.5, एक टोक 3.5 वर ठेवायचं आणि दुसरा हळूहळू वाढवत 0 वर न्यायचं. ओके, हे झालं 3.5. तर नाव बघा, इथं B, इथं C. वर टोक ठेवू
3.5 सेमीचा कंस काढू. त्याच्यानंतर बी वर एक टोक ठेवून 3.5 सेमीचा कंस काढू. हा बिंदू जोडून घेऊ. थँक्स फॉर वॉचिंग. पहा बरोबर 3.5 येते. हे पण बरोबर 3.5 येते. इथं 3.5 सेमी 3.5 सेमी झाला आपला समद्विभुज. समद्विभुज म्हणजे काय? सम म्हणजे समान आणि द्वि म्हणजे दोन. समान दोन बाजू असलेला त्रिकोण. याच्या दोन बाजू बरोबर समान आहेत. तर पहा 3 नंबरचा प्रश्न की बाजू 6.5 सेमी असलेला समभुज त्रिकोणाची रचना करा. तर प्रत्येक बाजू समभुज म्हणजे काय? प्रत्येक बाजू समान आणि किती लांबीची आहे? 6.5 सेमी. तर पहा आपण आधी कच्ची आकृती काढू. ही कच्ची आकृती आहे PQR. तर त्याची प्रत्येक बाजू 6.5 सेमी आहे. मग ही पण बाजू 6.5 सेमी येणार, ही पण 6.5 येणार, ही पण 6.5 सेमी येणार. तर सर्वप्रथम आपण कोणती एक ही बाजू QR काढू 6.5 सेमी. हे पहा बरोबर इथे येते 6 सेमी. त्याच्या पुढं इथे येते 6.5. ही पहा मोठी रेष 6.5 सेमी. तर हे आहे QR 6.5 सेंटीमीटर. आता आपल्याला उरलेल्या दोन बाजू काढायच्या. तर कंपासमध्ये आपण 6.5 सेमीचं अंतर घेऊ. हे पहा हे आहे 6.5. एक टोक आधी जितकं अंतर घ्यायचं त्याच्यावर फिक्स करायचं आणि त्याच्यानंतर हे दुसरं टोक वाढवत जायचं 0 पर्यंत. एकदम ॲक्युरेट. बरोबर का? पहा 6.5 बरोबर 6.5 आले. एक टोक ठेवायचं R वर, कंस काढायचा. दुसरं टोक ठेवायचं Q वर, कंस काढायचा. भेटला आपल्याला एक पॉईंट. बरोबर तो 6.5 सेमीचा असेल. तर हे पहा 6.5. हा झाला समभुज त्रिकोण. समभुज म्हणजे ज्याच्या तीनही बाजू समान मापाच्या समान लांबीच्या आहेत. हा झाला 3 नंबरचा प्रश्न झाला. आता तर पहा प्रश्न क्रमांक 4. तुम्ही स्वतः बाजूंची लांबी घ्या व एक समभुज त्रिकोण, एक समद्विभुज त्रिकोण व एक विषमभुज त्रिकोण काढा. तर आपण स्वतः बाजू घेऊन काढूयात. पहिल्यांदा काढू समभुज त्रिकोण. तर मी लिहिते समभुज त्रिकोण म्हणजे ज्या कोणाच्या तीनही बाजू समान आहेत. तर आपण घेऊयात 3 सेंटीमीटर. तुम्ही कोणतीही घ्या. आधी कच्ची आकृती काढू. बघा समद्विभुज कसं दिसन. ही ABC, ही बाजू 3 सेमी, ही बाजू 3 सेमी, ही बाजू 3 सेमी. आधी आपण पाया काढू 3 सेमीचा. पट्टीवर दिसतंय का तुम्हाला? तुम्हाला स्केल पण मोजता आलं पाहिजे. हे झालं 3 सेमी. सेमी BC. आता कंपासमध्ये 3 सेमी अंतर घ्यायचं आणि कंस काढायचे. पहा इथं 3 सेमी. तर पहा ही बाजू बरोबर 3 सेमीची आलेली आहे. हे पहा
3 सेमी AC. हे पण पहा बरोबर 3 सेमीचे आलेले आहे. ओके, हा झाला समभुज ज्याचे तीनही बाजू समान असतात. तर याच्या जागेवर तुम्ही 4 सेमी, 5 सेमी किंवा मनाने कोणताही घेऊ शकता. तर दुसरा सांगितलाय समद्विभुज ज्याच्या 2 बाजू समान असतात. आधी कच्ची आकृती काढू आपण. कच्ची आकृती कशी पण असू शकते, त्याचं काही नाही. आपण त्याचा आधार घेऊन, कच्च्या आकृतीचा आधार घेऊन आपण बरोबर आकृती काढू. तर समभुज काढायचा आहे तर 2 बाजू आपण घेऊ 4 सेमीच्या व एक बाजू आपण घेऊ समजा 6 सेमी. 2 बाजू 4 सेमी, एक बाजू 6 सेमी झाला समद्विभुज PQR. तर पहा आपण काढूयात 6 सेमी QR. बरोबर 6 सेमी. आता कंपासमध्ये 4 सेमीचे 2 अंतर मध्ये एक 4 सेमीचं अंतर घेऊ. बरोबर एक टोक 4 सेमीवर, दुसरं टोक 0 वर आहे. हे पण बरोबर 4 सेमी. बाजू आहे PQ. चार सेमी PR. बरोबर, हा झाला समद्विभुज. आता विषमभुज म्हणजे काय पहा. तिसरा त्रिकोण आहे विषमभुज त्रिकोण. तर विषमभुज त्रिकोण म्हणजे ज्याच्या तीनही बाजू विषम असतात, वेगवेगळ्या असतात. तर आपण एक काढू 5 सेमी, दुसरी घेऊयात 4 सेमी आणि तिसरी घेऊयात 3 सेमी. XYZ. तर आधी 5 सेमी काढू. हे पहा 5 सेमी YZ. आता कंपासमध्ये 4 सेमीचं अंतर घेऊ. ओके, आता नंतर 3 सेमीचं एक अंतर घेऊ. भेटला आपल्याला. हे आहे 3 सेमी X. हे बरोबर 4 सेमी. थँक्स फॉर वॉचिंग.